डोंबिवलीमधल्या 65 इमारत कारवाई प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली। न्यायालयात खटल्यासाठी प्रत्येक कुटुंबाकडून 30,000 रुपये तसंच आर्किटेक्टकडून एका फाईल मागे 1 लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचं सोसायटीच्या अधिकृत ग्रुपवर मेसेज टाकून पैसे मागितल्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी संबंधित व्यक्तींची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी केली। हे जे प्रकरण झालेलं आहे याच्यामध्ये जे दोषी आहेत मुख्यतः जे पेपर तयार करणारी जी लोक आहेत त्यांच्या विरोधात 2,500 गुन्हे आम्ही दाखल करतोय। 2,500 अर्ज आम्ही 4 पोलीस स्टेशन मानपाडा, टिळकनगर, रामनगर आणि विष्णुनगर या 4ही पोलीस स्टेशनमध्ये 2,500 अर्ज येत्या 2 दिवसांमध्ये आम्ही दाखल करतोय, जेणेकरून हे पेपर तयार करणारी जी लोक आहेत आणि जे लोकांनी या लोकांची फसवणूक केली याच्यात जे अधिकारी असतील, जे प्रशासकीय यंत्रणा असेल त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी याच्यासाठी अर्ज आम्ही दाखल करतो। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांच्याकडून। आतिश, खरं तर या सगळ्या कुटुंबियांसमोर आधीच बेघर होण्याची टांगती तलवार आहे, त्यातच या सगळ्यांकडून 30,000 रुपये घेतल्याचं आता समोर आले। या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे का, कारवाई होतीये का? आज उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून आज रहिवासी जे आहेत आणि त्याचप्रमाणे जे आर्किटेक्ट आहे आणि लीगल ॲडवायझर आहे त्यांच्याकडनं आज बैठक मध्ये त्यांना रहिवाशांना सांगण्यात आलं होतं की त्याच्यामध्ये असं धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे की जे इमारतीमध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्यांच्याकडनं जे बिल्डर आहेत ते बिल्डरांकडनं 30,000 रुपये घेण्यात आलेले आहेत, कारण की रिट पिटिशन दाखल करायची आहे। त्याचप्रमाणे जे आर्किटेक्ट आहेत त्यांना सुद्धा 1 लाख रुपये द्यायचे असे एका इमारतीकडनं 2.5 लाख रुपये घेतल्याचा आरोप जे आहे ते करण्यात आलेले आहे। जे इमारतीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या लीगल एक ग्रुप बनवलेला आहे, त्या ग्रुपमध्ये मेसेज पडलेला आहे की प्रत्येकी इमारतीमधले प्रत्येक नागरिकांना 30,000 रुपये द्यायचे आहेत आणि इमारतमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना 2.5 लाख रुपये द्यायचे आहेत। अशा प्रकारे 1.5 करोड रुपये जे आहेत ते जमा करण्यात आल्याचा असा आरोप देखील हा करण्यात आलेला आहे। एकीकडे फसवणूक झालेली आहे, बिल्डरकडनं फसवणूक केली आहे आणि पुन्हा बिल्डर जे आहेत त्या रहिवाशांकडनं धमकावून त्यांच्याकडनं पैसे घेतले जाण्याचा आरोप जे करण्यात आलेला आहे। दीपेश म्हात्रे जे आहेत त्यांनी आता डोंबिवलीची 4 पोलीस स्टेशन आहेत, त्या 4 पोलीस स्टेशनमध्ये जे दोषी आहेत, जे गुन्हेगार आहेत त्यांच्या विरोधामध्ये 2500 जे अर्ज आहेत ते दाखल करणार आहेत आणि पुढील मोर्चा देखील करणार आहेत। त्यामुळे आजचा हा खुलासा आहे तो खूप मोठा आहे की 1.5 करोड रुपये आहेत ते जमा करण्यात आल्याचं असं सांगण्यात येत आहे। धन्यवाद आतिश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर दीपेश म्हात्रे या सगळ्याचा आता पाठपुरावा करतात, त्यामुळे पुढे नेमकी कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे।